मी बऱ्याच वेळा ते त्यांचं ॲनालिसिस करताना त्यांनी स्त्रियांच्यासाठी काम केलं. आपल्याला माहिती आहे अण्णा हजारेंनी गावासाठी कामं केलेलं आहे. पेरे पाटील म्हणून एक मराठवाड्यात आहेत, त्यांनी सरपंच म्हणून त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. पण मॅडमनी जे काम केलं ते अनपॅरलल काम आहे. त्यांनी जे काही उल्लेख केले आपल्या कराडाबद्दल केले की आपल्या कराड भागातलीच ते काजल आटपाडकर तिचा उल्लेख केला. ती कॅप्टन आहे हॉकीची आणि आंतरराष्ट्रीयवरती काम करते आहे. अहिल्याबाई होळकरांचाही त्यांनी उल्लेख केला की त्यांनी रिझर्व्ह बँकेचे कसे शेअर्स घेतले वगैरे हे सगळं. आणि मराठवाड्यातल्या माण तालुक्यातल्या ज्या स्त्रियांच्याबद्दल त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी त्या स्त्रियांचं ऑब्झर्वेशन केलं. आधी त्यांनी आपल्याला उल्लेख केला तिथल्या स्त्रियांची कंडिशन त्या काळी कशी होती ती सगळी त्यांनी सांगितली. आणि नंतर त्या स्त्रियांच्यासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे की अगदी प्रौढ शिक्षण देण्यापासनं ते AIपर्यंत त्यांनी नेलं. एवढंच नाही तर त्यांनी ज्या काही विविध व्यवसाय त्या स्त्रियांच्यासाठी निर्माण केले. कारण कुठलाही व्यवसाय निर्माण करायचा असेल शासनाची मदत मिळवायची असेल तर अत्यंत अवघड काम आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे शासनाची मदत मिळवण्यासाठी अनंत कष्ट घ्यावे लागतात. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंटेशन इतकं द्यावं लागतं की त्यातच माणूस थकून जातो. पण ते सर्व त्यांनी केलं. उदाहरण द्यायचं गोट मॅनेजमेंट असेल, सॉईल टेस्टिंगचं असेल किंवा डिझास्टर मॅनेजमेंट तिथल्या लोकांना शिकवलं त्यांनी असेल. रेडिओ स्टेशन त्यांनी ते चालू केलं आहे. वेदर डेली ते तिथल्या लोकांना आसपासच्या शेतकऱ्यांना वेदर काय असेल, क्लायमेट कंडिशन काय असेल ते माहिती दिली जाते. कॅटलच्यावर त्यांनी वर्क केलेलं आहे. आणि तिथल्या ज्या महिला आहेत त्यांचे टॅलेंट्स किती आहेत हे त्यांनी आपल्या ह्याच्यातनं दाखवून दिले. त्या केरा नावाच्या स्त्रीचं जसं त्यांनी ते तिथं आनंद बक्षीना वगैरे ते येऊन गेले. हेच त्यांची पोचपावती आहे की त्यांनी या स्त्रियांना कसं पुढं येण्यासाठी जे काम केलेलं आहे. मॅडम, आपण जे काम करता आहात अतिशय उल्लेखनीय काम आहे. तर हे काम फक्त त्या माण तालुक्यापुरतं मर्यादित राहता कामा नये. कारण मॅडम यांचं काम देश पातळीवर सगळ्यांना माहीत आहे. पण त्याची पुनरावृत्ती व्हायला पाहिजे. त्यांनी परदेशातसुद्धा म्हणजे त्यांनी सगळं उल्लेख केला. मी वाचलेलं होतं की ओबामांच्यावर इंटरॅक्शन केलेली आहे, क्लिंटनच्यावर इंटरॅक्शन केलेली आहे. वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा काम केलेलं आहे. आणि हे काम हे आपल्या देश पातळीवर जायला पाहिजे. आणि त्यामध्ये सरांनी जसा उल्लेख केला की फूड प्रोसेसिंग ह्या अतिशय बेसिक सेक्टर आहे आपल्या देशातला की फूड प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग आणि तेही प्रोसेसिंग होताना विदाऊट ॲडल्ट्रेशन हे अत्यंत महत्त्वाचं. आत्ताचा जो महत्त्वाचा मुद्दा आपल्या देशात आहे की जे मी हेल्थ सेक्टरशी थोडासा रिलेटेड आहे. आपलं जे सगळ्यांचं आरोग्याचा जो प्रॉब्लेम सगळं आता चालू आहे त्यामध्ये फूड ॲडल्ट्रेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये स्पेशली मिल्क. आणि मॅडम आपला जो अनुभव आहे हा अनुभव तिथं उपयोगास यावा. आणि जे शेतकरी असतील किंवा रूट लेवलला काम करणारे जे या फूड सेक्टरमध्ये आहेत, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहेत, त्यांनाही आपण मार्गदर्शन देऊन अडल्ट्रेशनपासून कसं परावृत्त करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. मॅडम, आपल्या ह्या कामामध्ये आता जर आपण पाहिलं आपल्याला माहिती आहे आपण वेगळी जनरेशन्सची नावं घेतो. ग्रेटर जनरेशन म्हणतो आपण 1901 ते 1930 किंवा सायलेंट जनरेशन असेल 30 ते 50 असेल. बेबी बूमर जनरेशन म्हणतो आपण 50 ते 65. आणि जे एक्स जनरेशन आहे 65 ते 80, वाय जनरेशन आहे, मिलेनियल जनरेशन आहे किंवा आपलं झेड जनरेशन आहे आणि पुढचं अल्फा जनरेशन. ही जनरेशन तुम्हाला काम देऊ शकतात. पहिली 2 जनरेशन आता ती आउट ऑफ हे झालेली आहेत. पण या जनरेशनचं जी मंडळी आहेत यांना तुम्ही जरूर मोटिवेट करा. आणि त्यातून आपल्या देशामध्ये जे आपलं आदरणीय नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी नक्की तुम्ही हातभार लावत आहातच. आणि सगळ्यांना मोटिवेट करून तुम्ही पुढेही हातभार लावाल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद सर. आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला नेहमीच उपयोगी पडते. आपण नेहमीच वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात त्याबद्दल आपला आभार मानतो. आणि यानंतर डॉक्टर अखिलेश शिंदे सर यांना विनंती करतो की या सत्राचा आभार मानावं. 1-2 मिनिट फक्त आपला वेळ घेणार आहे. सर्वात महत्त्वाचं आपल्या देशामध्ये महिला सक्षमीकरणासाठी ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना भारतातील सर्वोच्च नारी सन्मान देऊन सन्मानित केलं जातं. आत्ताच्या आपल्या सत्राच्या ज्या मार्गदर्शक आहेत आदरणीय सिन्हा मॅडम
यांना या सर्वोच्च नारी सन्मानानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट, आपल्या भारताच्या नीती आयोगाच्या त्या सदस्या देखील आहेत, सध्या कार्य करत आहेत. आवर्जून या दोन गोष्टींचा उल्लेख केला. मॅडम, आपण खूप छान, अतिशय प्रभावीपणे, आणि असं वाटलं की आपली मानभाषा जणू आमच्या कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावरचीच भाषा वाटली. इतक्या प्रेमळ आणि सौहार्दपूर्ण भाषेमध्ये आपण आम्हाला मार्गदर्शन केलं. तसेच या सत्राचं अध्यक्षपद आदरणीय पठाडे सरांनी भूषवलं. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 2 सूचना आहेत उपस्थितांसाठी. यानंतरचं जे पुढील सत्र आहे डॉक्टर बी डी पवार सर यांचं, हे सत्र बरोबर 2 वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्या सत्राचे सत्राध्यक्ष हे प्रोफेसर डॉक्टर शिंदे सर या ठिकाणी असणार आहेत. आत्ता याच हॉलच्या खाली ग्राउंड फ्लोअरला पोस्टर प्रेझेंटेशन सुरू होतील आणि इतर सहभागी विद्यार्थी प्राध्यापक आहेत, आपणाला देखील विनंती आहे, ॲट ए टाईम लंचचा सेशन आणि त्याच वेळेला या ठिकाणी पोस्टर प्रेझेंटेशन सुरू आहेत. ज्यांनी पोस्टर केलेले नाहीत, आपणालाही रिक्वेस्ट आहे, आवर्जून आपण त्या ठिकाणी भेट द्या. सर्व पोस्टर्स त्या ठिकाणी पहा. त्या पोस्टर्समधून आपण पहिले 3 क्रमांक या ठिकाणी काढणार आहोत, त्यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. तर आवर्जून त्या ठिकाणी भेट द्या. आणि वेळेचं खूप बंधन आहे, कारण आपणाला लवकरात लवकर आजचे हे शेड्यूल पूर्ण करायचं आहे. त्यामुळे दुसरं सत्र आहे ते बरोबर 2 वाजता सुरू होणार आहे. भोजनाची जी व्यवस्था आहे, हॉलच्या बाहेरचा जो रोड आहे, अगदी 50 मीटर अंतरावरती त्या ठिकाणी भोजन व्यवस्था केलेली आहे. आपण सगळ्यांनी भोजनाचा त्या ठिकाणी आस्वाद घ्यावा, ही संयोजकांच्या वतीनं मी आपणाला विनंती करतो. आणि आपण उद्घाटनापासून आत्तापर्यंत अगदी जो संयम दाखवला, शांतपणे जे सहकार्य केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कोल्हापूर, भारतीय शिक्षण संस्था पुणे, जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी संपन्न होत असणारे हे राष्ट्रीय चर्चासत्र. या चर्चासत्रातील आजच्या दिवसातील हे 3रे सत्र. या 3ऱ्या सत्रासाठी आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय डॉक्टर बी डी पवार सर, निवृत्त संचालक विपणन संचालनालय महाराष्ट्र शासन, त्याचबरोबर या सत्राचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर अशोक शिंदे सर, सदस्य वाणिज्य अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, उपस्थित या ठिकाणी विविध महाविद्यालयांमधून आलेले प्राध्यापक, आपण सर्व विद्यार्थी, आपणा सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज या सत्रामध्ये आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी जे बी डी पवार सर ऑनलाईन माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध आहेत. बी डी पवार सरांचा अगदी थोडक्यामध्ये मी परिचय करून देतो, कारण सरांनी सांगितलेलं की माझा परिचय हा माझ्या प्रेझेंटेशनमधूनच होईल, त्यामध्ये फारसा अधिक वेळ आपण घालवू नये. बी डी पवार सर हे वाणिज्य, बँकिंग आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्व आहे, एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. भारत सरकारच्या वतीनं दिलं जाणारं प्रेसिडेंट मेडल हे आदरणीय बी डी पवार सर यांना मिळालेलं आहे. मी आत्ता उल्लेख केला त्या पद्धतीने कॉमर्स, अर्थशास्त्र, कायदा आणि व्यवस्थापन हे त्यांच्या अभ्यासाचे आणि प्रामुख्यानं कार्यक्षेत्र राहिलेलं आहे. मॅनेजमेंट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या विषयावरती पुणे युनिव्हर्सिटीमधून त्यांना PhD प्राप्त झालेली आहे. आणि विशेष म्हणजे हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या वतीनं प्रेसिडेंट ऑफ वेज बोर्ड फॉर बँक्स या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे. प्रत्येक महिन्याला जे प्रसिद्ध असे शरद कृषी नावाचे जे मासिक प्रकाशित होते, त्या शरद कृषी मासिकाचे ते मुख्य संपादक आहेत. आणि भारत सरकारच्या वतीने जे परदेशामध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्याला बँकिंग, सहकार, व्यवस्थापन या क्षेत्रातले निमंत्रित सदस्य पाठवले जातात. तर अशा अनेक वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये
इंटरनॅशनल लेवलला जे प्रोग्रॅम्स होतात त्या ठिकाणी भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून बी डी पवार सर हे अनेक वेळा सहभागी झालेले आहेत. असे हे आदरणीय डॉक्टर बी डी पवार सर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या विपणन विभागामधून संचालक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि जरी ते सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांना एक विशेष आवड आहे, ते म्हणजे येणाऱ्या युवा पिढीला मार्गदर्शन करणं. सहकार क्षेत्रामध्ये, बँकिंग क्षेत्रामध्ये आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये युवकांचा सहभाग वाढला पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे. आणि यासाठी ते या वयामध्ये देखील अगदी तरुणांना लाजवेल अशा उत्साहानं या ठिकाणी काम करत आहेत. खरं तर सर या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु 1-2 दिवसापूर्वी सरांचा छोटासा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे ते येऊ शकत नाहीत. मात्र तरी देखील त्यांनी मान्य केलं, मी जरी प्रत्यक्ष हजर नसलो तरी ऑनलाईनच्या माध्यमातून मी या ठिकाणी मार्गदर्शन करेल. आजच्या या सत्राला अशाच प्रकारचं एक साधेसं व्यक्तिमत्व चेअरमन म्हणून आपल्याला जे लाभलेले आहेत ते प्रोफेसर डॉक्टर अशोक शिंदे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर ईश्वरपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. ते वाणिज्य अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. त्याचबरोबर त्यांचे देखील अनेक रिसर्च पेपर नॅशनल लेवलला पब्लिश झालेले आहेत. त्याच लेवलला त्यांनी प्रेझेंटसुद्धा केलेले आहेत. एक वाणिज्य शाखेतील एक व्यक्तिमत्व अशा पद्धतीचं बहुआयामी या सत्रासाठी आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभलेलं आहे. सर आपलं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि माझं थोडंसं लांबलेलं प्रास्ताविक आणि परिचय या ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर युवकांसाठी सहकारी शिक्षण व कौशल्य या विषयावरती प्राध्यापक मनोहर यादव हे या ठिकाणी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या शोध निबंधाचा सारांश मांडणार आहेत. मी यादव सरांना विनंती करतो. हॅलो. नमस्कार. या परिषदेचे सर्वेसर्वा मुख्य की जेणेकरून भले 50 मार्काचं सहकार ठेवा, 50 मार्काचा अर्थशास्त्र विषय ठेवा आणि सहकाराचे संस्कार जे आहेत, सहकाराचं जे वर्तन आहे हे 6वीपासून शालेय शिक्षणापासूनच भारतीय समाजामध्ये डेव्हलप होऊ द्या, विकसित होऊ द्या. दुसरी एक मागणी मी अशी केलेला असा एक उपाय सुचवलेला आहे की आमचं शिवाजी विद्यापीठ आहे, महाराष्ट्राचा सहकार हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 33% रोजगार हा महाराष्ट्रामधला सहकार क्षेत्रातून दिला जातो. आणि आमच्या शिवाजी विद्यापीठामध्ये साधं सहकाराचं विभाग नसावा, डिपार्टमेंट नसावं. इकॉनॉमिक्समध्येच सहकार हा विषय त्याच्यामध्ये मर्ज केलेला आहे. तसं नाही, सहकार या विषयाचा स्वतंत्र विभाग पाहिजे. सहकाराचे जेवढे काय ऑप्शनल पेपर असतील ते सहकाराचे ऑप्शनल पेपर त्या विभागामध्ये शिकवले गेले पाहिजेत. आणि मग तुम्हाला आमच्या समाजामध्ये BA सहकार अशी मुलं दिसतील किंवा BCom सहकार अशी मुलं दिसतील की ज्यामुळं आमचं सहकारी क्षेत्र सुधारेल. लक्षात आलं. आणि त्यानंतर तिसरा एक मुद्दा असा म्हटलेला आहे की अमित शहानी जसं सहकार विद्यापीठ स्थापन केलेलं आहे गुजरातला, तसं आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सहकार विद्यापीठ स्थापन होणं गरजेचं आहे. ह्या 3 मागण्या. आणि चौथी मागणी अशी आहे की सहकार हा विषय शिकवावा कोणी, तर ज्यानं सहकाराची पदवी घेतलेली आहे त्याच प्राध्यापकांनी, त्याच शिक्षकांनी तो विषय शिकवावा. एवढी माफक अपेक्षा मी या शोध निबंधामध्ये सादर केलेली आहे. मला इथं येण्याची संधी दिली बल्लाळ सरांचे मी खूप खूप आभारी आहे. तुम्ही शांतचित्तानं ऐकून घेतले. तुमचे मी आभार मानतो आणि माझं हे थोडंसं जे निवेदन आहे ते थांबवतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद यादव सर. आपल्या धन्यवाद सर. यानंतर पुढील सर्व सूत्र माझे मार्गदर्शन करावं. तर सपोर्टिव्ह मित्र असतील ते यांना सगळ्यांना अभिवादन करून मी
आपल्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतोय. पहिली गोष्ट अशी आहे की संवादाची ज्यांनी मला संधी दिली ते आयोजक, त्यांचा मी मनापासून आभारी आहे. आणि अशीच संधी त्यांनी जिने अशी चांगली जी मंडळी, ज्ञात अशी मंडळी आहेत, अनुभवी मंडळी आहेत, त्यांना देत राहावं ही माझी त्यांना विनंती आहे. विषय फार तसा गंभीर आहे. गंभीराचं कारण असं आहे की हा विषय फक्त चर्चेला खूप आहे, अभ्यासाला खूप आहे, मागण्यांमध्ये खूप आहे, परंतु ज्याला मी ॲक्शन ओरिएंटेड प्रोग्राम्स, ॲक्शन ओरिएंटेड एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट, हे आपण कुठे आहोत हा माझ्या मनामध्ये सतत प्रश्न उभा राहतो. आणि म्हणून ज्या आमचे मित्र चंद्रशेखर आलेत आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला या यूथ ऑपरेशन यावर बोला, झाला माझ्या आवडीचा विषय आहे. विषय तसा म्हटला तर त्या अनुषंगाने फार असा बहुचर्चित विषय आहे, परंतु अति फलित असा नाही आहे. बहुचर्चित आहे पण फलित क्वचित. ह्या विषयाला घालला आणि तो किती पिढीने आवडणार. कारण सहमध्ये जी मंडळी प्रस्थापित आहे ती प्रस्तावित मंडळी, जी होऊ घालणारी प्रस्तावित मंडळी ती मंडळी, आणि जी सहकाराच्या भोवती फिरतात ती मंडळी, आणि त्यांना या सहकाराबद्दल मी नाही आहे. कारण त्यांना इतकं काही पार्टिसिपेशनला किंवा सहयोगाला त्यांना संधी नाही. अशा मंडळींचं काय करायचं. तर या उद्देशाने मी साधारणतः विचार केला आणि चंद्रशेखरजींना सांगितलं की हो मी बोलणार आहे. तर माझा पहिला मुद्दा असा आहे की राष्ट्रीय यूथ धोरण जे आहे, नॅशनल यूथ पॉलिसी, त्याच्यामध्ये भारत सरकारने आणि सर्व राज्य सरकारांनी यूथची व्याख्या, डेफिनेशन ऑफ यूथ हा करायचा प्रयत्न केलेला आहे. 19 ते 28, काही राज्यांनी 24, काही राज्यांनी 25, काही राज्यांनी 30 असं केलेलं आहे. पण साधारणतः हा जो एज ग्रुप आहे 19 ते 28 किंवा 25, हा ग्रुप हा साधारणतः या ब्रॅकेटमध्ये येतो. या ब्रॅकेटचं जर आपण पर्सेंटेज काढलं आपल्या एकूण लोकसंख्येमध्ये, तर हे पर्सेंटेज साधारणतः 28 ते 32% असं व्हेरिएशन प्रमाणे बोललं जातं. मग एवढी जर ही आपली लोकसंख्येचा भाग हा जर आपल्याला आपल्या ह्या सहकाराच्या मेन स्ट्रीममध्ये आणायचा असेल तर काय करावं लागायचं. मला नेहमी आठवतं हे आपण अगदी पूर्वी 1844ला जातो रॉसडेल पायरी, आणि त्याच्यानंतर आम्ही येतो गोरावाला कमिटी. गोरावाला कमिटीने म्हटलेलं आहे, अरे सहकार कॉपरेशन हॅज फेल्ड बट इट मस्ट सक्सीड. तसं हे झालेलं आहे. तरुणांना आजपर्यंत त्यांच्या कौशल्याप्रमाणे, त्यांच्या ताकदीप्रमाणे, त्यांच्या उमेदीप्रमाणे, त्यांच्या व्हिजनप्रमाणे त्यांना किती संधी मिळाली हा खरा तपासण्याचा प्रश्न आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की आता ही वेळ आलेली आहे की ठीक आहे, आतापर्यंत जे झालं ते ठीक आहे, पण आता पुढं काय. म्हणून कोऑपरेशन हॅज फेल्ड बट मस्ट सक्सीड. तसं न्यू पॉलिसीज हॅव डिस्करेज्ड ऑर नॉट करेज्ड, बट व्हॉट नेक्स्ट.
they must succeed. So what to do for their successful implementation on result-oriented programs, result-oriented education, innovations, what to do? It's a big question. So we have to look into perspective. What is the perspective? And what is the today's position? So the today's position is the young people, most of the people, excepting the sons and daughters of the present persons in the power of the cooperatives, excepting those generation of the people or persons in power, except those people, other youngsters, they just feel that they are neglected. They are just bypassed. They want to take participate. They want to participate. पण त्यांना संधी आहे का? आहे. पण ते काय म्हणतायत की सध्या आहे बाबा कोणतरी द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. ओके, द्यायला पाहिजे. द्यायला नको, सध्याची परिस्थिती घेऊ शकत नाही. मग संधी द्यायला पाहिजे. बरं, मग ती संधी कशी दिली पाहिजे? तो एक मोठा प्रश्न आहे. तो आज आपण या संधीबाबत फार विचार करणार आहोत. काय संधी आहे आणि कशामुळे तरुणांना या संधी का दिल्या पाहिजे? तर कारण दोन कारण आहेत. जो एज ग्रुप आहे तो नैसर्गिकरित्या सगळ्या दृष्टीने विचार करता त्यांची जी कॅपॅसिटी वेगवेगळ्या भागांमधल्या जे वेगवेगळ्या एरियामधली जी कॅपॅसिटी आहे, कॅपॅसिटी टू अडॉप्ट, कॅपॅसिटी टू सस्टेन, कॅपॅसिटी टू इनोव्हेट, कॅपॅसिटी टू परसू, ही कॅपॅसिटी जी त्यांच्यामध्ये त्या एज ग्रुपमध्ये आहे ती पुढं त्याच्यामध्ये डायल्युशन होतं, डायव्हर्शन होतं किंवा बायफर्केशन होतं. म्हणून हा एज ग्रुप हा महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये जर आपण पुन्हा ॲनालिसिस केलं जेंडर वाईज, तर मेल पर्सेंटेज इज ॲट ॲडव्हान्टेज देन दी पर्सेंटेज ऑफ फिमेल. फिमेल पर्सेंटेज जे आहे ते अतिशय निग्लिजिबल आहे. त्यांना ही जी उर्मी आहे ती जास्त आहे, परंतु त्यांचं निग्लिजन्स, त्यांच्याकडे बघायचा निग्लिजन्स हा मोठ्या प्रमाणावर आहे. पण एकीकडून भरपूर प्रचंड सुप्त शक्ती आहे, दुसरीकडून ते शक्तीला वाव देण्यासाठी तसं म्हटलं तर अडथळे म्हणावे तर ते चुकीचं होईल, पण थोडेफार अडथळे आहेत, भरपूर स्कोप आहे. मग गरज काय? गरज फार मोठी आहे, ती शासनाने ओळखलेली आहे. आणि त्यामुळे दोन्ही शासनाने, केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांनी पॉलिसीज डिक्लेअर केलेल्या आहेत. नॅशनल युथ पॉलिसी आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी. दोघांमध्ये जर आपण वेगवेगळे प्रोग्राम पाहिले तर ते प्रोग्राम जर आपण थोडेसे जुळवून पाहिले तर आपल्याला दिसून येईल की देर इज अ ऑनेस्ट अटेम्प्ट of the government agencies to give funds or to boost up the energy or to utilize the energy of this sector. Coupled with that, जर आपण गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स इंडिव्हिज्युअलसाठी जर बघितल्या, मायक्रो फायनान्शियल स्कीम्स आहेत, अनेक स्कीम्स आहेत, MSMEच्या स्कीम्स आहेत, इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्योरच्या स्कीम्स आहेत, खूप स्कीम्स आहेत. त्या जर बघितल्या तर त्या देखील मोठ्या प्रमाणावर ही संधी ओपन करून देत आहे. तर ह्या संधीचा फायदा घेणं हे फार अतिमहत्वाचं आहे. आणि तो कसा घेता येईल, त्यासाठी काय करता येईल, याच्यावर देखील आज आपण थोडाफार उलगडा करायचा किंवा थोडाफार
त्याची थोडीफार चर्चा करायचा प्रयत्न आपण करत. पहिली गोष्ट म्हणजे अशी की आहे त्या कोऑपरेटिव्ह मध्ये आपण जाऊ शकतो का? वडोराचं दिसेल की नाही, इथं तर एकदम म्हणजे कॉन्क्रीट सर्कल आहे, एकदम आयर्न रॉड सर्कल आहे. हाऊ कॅन यू एंटर इट इट? मान्य बराटे साहेबांनी एक्सप्लेन करताना आपण ऐकलं असेल की आता या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, सामाजिक परिवर्तनामध्ये, तांत्रिक परिवर्तनामध्ये या देशाला नवीन नवीन तंत्रज्ञानाची, नवीन नवीन इनोव्हेशनची अत्यंत गरज आहे. आणि ती गरज भागवायची क्षमता ही फक्त या गटात आहे. म्हणून ज्या कोऑपरेटिव्ह आता आहेत आणि ज्यांना तुम्ही आजूबाजूला राहावं असं वाटतंय, त्यांना देखील या सेवेची गरज भासणार आहे. उदाहरण त्याने दिलं तुम्हाला की या ज्या पॅक्स आहेत, खेड्यातल्या या सहकारी सोसायटीज आहेत, त्यांचं आता कॉम्प्युटरायझेशन केलेलं आहे. त्याच्यात ते किती सोसायट्या सुधारतील तो भाग वेगळा, परंतु त्या सर्व्हिसेस हे जोपर्यंत तुम्हाला त्याचं ज्ञान नाही तोपर्यंत तुम्ही कुठे काय करू शकत नाही. मग हळूहळू तुम्ही एम्प्लॉय म्हणून का होईना, परंतु तुमचं इंटरफेस विथ द कॉपरेशन सुरू होतं. आणि मग पुढं तुम्हाला असं कळून येतं की अरे देर इज अ गुड स्कोप, देर आर लॉट ऑफ स्कोप्स. उदाहरणार्थ असा तुम्ही एक टेक्निकली साऊंड किंवा टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स माइंड आहे आणि तुम्हाला असं दिसत, तुम्हाला आता बरीचशी मंडळी खेड्यातले शहरातले दॅट इज डिफरंट. पण आपण बघतो सगळेच म्हणतात, आपल्याला माहिती आहे की देर इज अ गॅप बिटवीन द मार्केट अँड द कन्झ्युमर. व्हॉट मार्केट नीड्स अँड व्हॉट कन्झ्युमर नीड, देर इज अ बिग गॅप. आणि मग काय होतं, बिग एक्सप्लॉयटेशन टेक्स प्लेस. मग हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर रिसेंट इनोव्हेशन्स, रिसेंट टेक्नॉलॉजीज हे काय म्हणतात, यू गो इन फॉर मार्केट इंटेलिजन्स. आता एखाद्या सोसायटीचा चेअरमनचा मुलगा, त्याला मार्केट इंटेलिजन्सचा काही संबंध नाही, चेअरमनला तर संबंधच नाही. पण अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्केट इंटेलिजन्सची इनपुट त्या सोसायटीला लागणार आहे. किंबहुना ही जी मार्केट इंटेलिजन्सची जी ग्रुप आहे, जो गट आहे, जे टॅलेंटेड पूल आहे, तो टॅलेंटेड पूल ते एकत्र येऊ शकतात आणि ते कोऑपरेटिव्ह करून ती कोऑपरेटिव्ह अशा ज्या ज्या सर्व्हिसेस जिथं जिथे गरजेच्या आहे या मार्केट इंटेलिजन्सच्या, तिथं तिथं या मार्केट इंटेलिजन्सच्या सर्व्हिसेस ते पुरवू शकतात. आणि मार्केट इंटेलिजन्सला हे फक्त ॲग्रिकल्चरच पाहिजे असं काय नाही. मार्केट इंटेलिजन्स इज युनिव्हर्सल नीड. आता आपल्याला सर्वांना माहिती असेल, तुम्हाला शिकवले गेले असेल, मार्केट इंटेलिजन्स is not limited to a product or service, but it's a universal need. It's not related only or limited only to the finance or physical handling of goods, infrastructure, services, and all that. No, it has become a universal need. So you organize the corporate or market intelligence and provide that services. Build a new structure so that the old structure either may depend on you or they are forced to use your services or they are forced to merge with you. So that is one pattern of attracting and absorbing. So like this in many areas, there are technologies. Those technologies, they can be told to attract, absorb and adopt. उदाहरण शहरात खेड्यात सगळीकडे, खेड्यामध्ये शहरामध्ये आता मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा होतो. ते काय होतं आपल्याला मी सांगत नाही. मग काय करायचं, कोण कॉन्ट्रॅक्टर काय करतो ते आपल्याला कळतंय, आपण वाचतायत कसे त्याच्यामध्ये धोके होतात, कसे त्याच्यामध्ये माणसाचं हानी होते, जीवित हानी होते, हे आपण पाहिलेलं आहे.
मग ह्याच्यामध्ये काय करायचं? ह्याच्यामध्ये जर्मनीसारख्या देशाने लॉंग बॅक 1910, 15, 20 मध्ये त्यांनी ही टेक्नॉलॉजी शोधून काढली. आणि ज्यावेळेला आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत होतो त्यावेळी त्यांनी लेटेस्ट टेक्नॉलॉजी शोधून काढली की त्या टेक्नॉलॉजीमध्ये दिस रिसायकलिंग ऑफ waste, any waste, whether it is a solid waste, it is a liquid waste, or it is water waste. So this technology is innovative and it is being practiced. But now, who is practicing? The practicing is done by the various companies which managing in a way that you are also looking at. Maybe they are doing, some of them are doing, but instead, the group of experts, the group of, you see, young entrepreneurs, if they get hold of that, if they get into the group of those areas of technologies and organize themselves into a co-op or organize themselves as a group that they can provide services to various companies, various plants, various villages, various cities. So they can find a new areas of their own empire or their own sort of field. So these are various areas that the young entrepreneurs they need to go into it. Very interesting area is about finance. The earlier speaker in the morning, he made a reference to the financing. So banking, of course, so far is one of the major financing channel in Indian scenario, in Indian economy. But in addition to the banking, see, non-formal banking sector is booming like it. And that is himself acknowledged that the deposits, that is the traditional investment is stagnated. So for taking up this non-traditional investment challenges, there are so many youths. They have been trained in financial management and they are seeking for employment. So wherever they get the employment, that's good. But if they organize into the cooperatives only for services, guidance, and advice, look the scenario. The people, the investors, the project financing agencies, they will depend on it. The whole scenario will go change. Whole scenario will go change. Another very interesting area is this. Look to the social fiber at present. Nobody is willing to go into the health sector. Now the health sector is almost captured either by the corporates, big giants, or by so-called charitable hospitals. So resultantly, the young people, young technocrats, not only the MBBS fellows, but all medical technologies, they are only a chance, they are only the way to see, go to the employment scenario. So as against this, if they organize a co-op, a lot of co-ops, and then they provide the services, look the scenario. It will be totally different. The human element will come near to you. You mobilize the human element through cooperatives. So it is very, very interesting areas. But then, what is the problem? If these are the things, then what is the problem? The problem is that we have to have lot of efforts for mobilizing the youths in these streams or in this direction
of positive achievements, of positive creation, and positive building of a nation. Yeah. So now, if the questions are there, if there are some questions, hello. You hope everybody slept? No, no, no. No. But some questions. हॅलो सर नमस्ते. मी डॉक्टर नाडे. मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की आता तुम्ही जे सहकाराचं सांगितलं संपूर्ण Huh? सहकाराबद्दल सांगितलं ना तुम्ही आता. मला सहकाराबद्दल एक प्रश्न विचारायचा होता. माझा हा. आवाज येतोय का तुम्हाला? हो, येतो बोला ना. हां. तर पश्चिम महाराष्ट्राची संपूर्ण डेव्हलपमेंट ही सहकार क्षेत्रावरच झाली. मगाशी हो. एका सरांनी सांगितलं की सहकाराबद्दल एक कोर्स असावा किंवा सेपरेट युनिव्हर्सिटी असावी असं एक मत व्यक्त केलं. हो. तर आत्ता म्हणजे तशी बघायला गेलं तर महाराष्ट्रातली पश्चिम महाराष्ट्राची प्रगती तशी महाराष्ट्रामध्ये टॉपला आहे. आणि एवढं सगळं असताना अजूनपर्यंत अशा पद्धतीचा विचार अशा पद्धतीची मांडणी का झाली नाही असं तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल असं विचारायचं होतं मला. हे बघा, महाराष्ट्रामध्ये सहकाराचं शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी काय काय आहे. आपल्याकडे 2 कॉलेजेस आहेत. एक पुण्यात आहे, एक नागपूरला आहे. नंतर डिस्ट्रिक्ट सेंटर्स जवळजवळ बऱ्याच ठिकाणी आहेत. डिस्ट्रिक्ट सेंटर्स दे ट्रेन दी लोअर लेवल servants. They train the lower level operative staff as well as some workers. Then we are lucky to have the highest education institute of India, that is National Institute of Cooperative Management. That is Vaikund Mehta Institute of Cooperative Management. That is with us. We have also National Agricultural learning center here from RBI. So we have so many centers. We have in the University of Pune, we have a VK chair also, which is fully dedicated to cooperatives. So addition will be okay if your funds permit. That will be right. But whatever the institutions are there, you first take the review of those institutions and find out whether they could be wound up, or whether they could be streamlined, or whether they could be expanded. And that review should be by a person who has in-depth knowledge of the needs, not only of Western Maharashtra, but total Maharashtra as a whole, because the resources-wise, Maharashtra has a divergent sources. So we have to concentrate all over Maharashtra and see the education. I would say that now the cooperation doesn't need education. The cooperation needs the incubation centers, the innovation centers. That we need more these two. And I suggest that every college having a cooperative stream in the college should open the innovation center or the research center. That is my opinion. Answer is, please ask the next question, please. Okay. Hello. Kindly introduce yourself first. Kindly introduce yourself first. You are audible. Please introduce yourself first, then ask the question to the sir, please. Yeah. हा बोल ना.
हॅलो. हॅलो हा, बोला मॅडम. सर, यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर ह्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे. माझं नाव अंजली दासाहेब शेटे आहे. मी BA थर्ड इयरची विद्यार्थिनी आहे. मला जॉग्रफी हा माझा सब्जेक्ट आहे, मेजरचा. आणि मला आर्ट्स ह्या फॅकल्टीमध्ये सगळ्यात जॉबची वेकन्सी कुठे असेल असं तुम्हाला वाटतंय, ते मला सांगू शकताय का? आता कसं आहे माहिती आहे का, हे याच्यामध्ये देखील मी आता जॉग्रफीचे विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की जॉग्रिकल मॅपिंगचं काम चालू आहे सध्या. अनेक गव्हर्नमेंटचे रिक्वायरमेंट्स आहेत, रिसर्च सेंटर्स आहेत. असे तुम्ही जर एकत्र आलात तर तुला बऱ्याचशा गोष्टी करता येतील त्याच्यात. एक्सेप्टिंग टीचिंग जॉब्स तुम्हाला हे जॉब्स आहेत ना. You are audible, sir. Introduce yourself first, then ask the questions, please. ओके सर. मी महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. माझं नाव सानिया दळवी आहे. मी BCom सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे. माझा क्वेश्चन असा आहे की ग्रामीण विकासामध्ये सहकार्याची भूमिका काय आहे आणि ती कशासाठी महत्त्वाची आहे आणि त्याची भूमिका काय आहे नक्की ते मला सांगा. असं म्हटलं बरं का, ग्रामीण विकास जर करायचा असेल तर बेसिकली आपण म्हणतो पंचायत राज, त्याच्यापेक्षा सहकार राज हा त्याचा मूलभूत पाया आहे. त्या मूलभूत पायावर त्या सहकार राजच्या म्हणजे त्या गावाचे किंवा त्या भागाचा, त्या एरियाचा, त्या विलेजचा टोटल जिओग्राफीचा जर विकास करायचा असेल तर सहकारा इतकं प्रभावी माध्यम हे कुठलंच नाही. त्याला कारण असं आहे, सहकार्याचे व्हॅल्यूज काय आहेत? सहकार्याचे व्हॅल्यूज अशा आहेत की वी आर कमिटेड टू होम, वी आर कमिटेड टू द कम्युनिटी, वी आर कन्सर्न द कम्युनिटी. हे आपले प्रिन्सिपल आहे. दुसरं असं आहे की सहकारामध्ये आपण एकमेकांवर विश्वास ठेवतो म्हणूनच एकत्र येतो, नाहीतर एकत्र येत नाहीत. म्हणून सहकारामार्फतच तुम्हाला जर करायचं असेल तर पहिलं काम तुम्ही काय करू शकता, दुष्काळी गावांमध्ये किंवा इतर अतिपावसाच्या पाण्यामध्ये, म्हणजे पहिल्याने वॉटर मॅनेजमेंट. दॅट इज अ लाईफ. ज्या गावांनी वॉटर मॅनेजमेंट केलं, अशी तुम्हाला मी शेकडो गावं देऊ शकतो की त्यांनी वॉटर मॅनेजमेंट हे केलं. पण ते करताना त्यांनी पंचायतला पकडलं. तर पंचायतीच्या ऐवजी तुम्ही कोऑपरेटिव्हला, कारण काय आहे कोऑपरेटिव्हमध्ये व्हॅल्यूज वेगळ्या असतात आणि फंडिंग वेगळं असतं. नुसत्या गव्हर्नमेंटच्या ग्रँटवर चालत नाही. ते गव्हर्नमेंटच्या ग्रँट त्यांना पण मिळू शकतात, फंडिंग असतं. आणि पुढं ज्याला फॉलोअप ॲक्शन म्हणतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो की एंड रिझल्ट ज्याला आपण म्हणतो. म्हणजे समजा आता आपण एखाद्या गावाचं वॉटर मॅनेजमेंट केली आणि मोठ्या प्रमाणावर अगदी याची झाडं लावली, म्हणजे अगदी तुमची म्हणजे रिसायकलेबल ट्रीज लावल्यात, बांबू लावला, त्याचा तुम्ही लगदा करू शकता, रिसायकल होतो. फळांचा तर काय प्रश्न नाही आहे, ती पुढची इकॉनॉमी तुम्हाला हे करते. म्हणजे यू नेम द थिंग इन द रुरल एरिया, इट इज युजफुल एनिथिंग. तसंच अतिपावसाच्या भागामध्ये पण तुम्ही समजा वॉटर मॅनेजमेंटचं केलं, अतिपावसाच्या भागामध्ये तशा स्पेसिस तुम्ही लावल्यात, तसं नाला ट्रिमिंग, नाला बंडिंग जर करून घेतलं, त्याचे रिव्हल्यूट्स आहेत त्यांना तुम्ही जर व्यवस्थित म्हणजे ट्रेल केलं, दॅट बिकम्स ए सोर्स ऑफ टुरिझम. 4-5 महिने तरी तुम्हाला त्या नाल्यातून लोकांना वॉटर टुरिझम चांगलं देऊ शकतात. जिथे जास्त पाणी, जिथं अगदीच कमी पाणी आहे त्या पाण्यावर
त्याचं तुम्ही पुढच्या काही काही ठिकाणी खूप पाऊस असतो, नंतर प्यायला पाणी नसतं. अशा ठिकाणी यू नो व्हॉट कॅन बी डन. तर असे जे रिसोर्स येत आहेत, उदाहरणार्थ आता दूध आहे. गाईचं दूध एकाच गावामध्ये 3 डेअरीज 4 डेअरीज आहेत. कशामुळे? दॅट इज बिकॉज ऑफ मिसट्रस्ट. एकमेकांवर विश्वास नसल्यामुळे एका गावामध्ये 4 डेअरीज आहेत, एका डेअरी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे होतं काय? त्याच्यामुळे the third fellow or fourth fellow, he gets a benefit. Divide and rule. So like that, म्हणजे एका गावामध्ये तुम्हाला जर एकच संस्थेने जर ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित केल्या आणि त्याला फक्त टेक्नॉलॉजीचा आधार पाहिजे. उदाहरणार्थ दुधाचं जर तुम्हाला करायचं असेल तर त्याची पहिले क्वालिटी, क्वांटिटी हे सगळं करायला पाहिजे. आणि जितकं तुम्हाला द्यायचं आहे बाहेर तेवढं द्या. बाकी तुम्ही स्वतः प्रोसेस करा ना. आणि बॅक एंडला तुम्हाला एवढं मार्केट आहे तर पाहिजे मार्केट इंटेलिजन्स. यू यूज युअर मार्केट इंटेलिजन्स. आज अमूल काय करते? आमचेच दूध आहे ना सगळ्यात. कोणाचं दूध आहे? दॅट इज ऑल मिल्क. सो यू यूज द मार्केट इंटेलिजन्स फॉर द एंड प्रोडक्ट. आणि एंड प्रोडक्ट म्हणजे काय? फॉर मिल्क वेस्ट देर आर n number of milk products, n number of milk products. And not only Indian market. If you are focusing only Indian market, then you have very small view, or you are very limited view. But you should open up the other countries. There are so many countries, and we have tried that, and we have succeeded in that also. Like that also, agriculture produce. You use the model. What model? The cooperatives in the village, they use the model. That is what we call the spoke and will and spoke model. The ADBI, Asian Development Bank, they have come with a model, financing pattern of a model that you start processing. We're doing finance, but these are the parameters, and that is 100% expert. So like that, there are so many schemes which can, boost up your energy, boost up your life standards, and also boost up your technological absorption. The way you absorb the technology, the way you go one step. So you go to the final step. Look to the example of that Masud, that bank. When she was just starting, I was the joint registrar. So she was about to close. She was about to close by force by the local people. So I stood. I said, no, you can't. So like that, then they scaled up now. She has got to international level. So like that, you have to have a dedication and take the thing to the highest level of achievement. धन्यवाद सर. या सत्रातील एक शेवटचा प्रश्न एक विद्यार्थिनी विचारणार आहे. अवेलेबल अनलेस यू हॅव टाइम कन्स्टेंट. तुम्हाला टाइम कन्स्टेंट असेल तर, मला नाही टाइम कन्स्टेंट. सॉरी, आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड इन टॉकिंग टू द स्टुडंट्स. सॉरी, बोला. सर, मी सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराडमधून रिजवाना फिरोज खान, डिपार्टमेंट ऑफ बीकॉम बँक मॅनेजमेंटमधून बोलते. सर, माझा प्रश्न असा आहे की पुढील 5 ते 10 वर्षात बँकेच्या क्षेत्रामध्ये कोणते बदल होणार आहेत किंवा होणार आहेत, आणि त्यामध्ये यूथ म्हणून ॲज आम्ही कुठला पुढाकार किंवा कशात फोकस केला पाहिजे? तुम्हाला इमिजिएटली बरं का, इमिजिएटली तुम्ही नुसते बँकिंगची एक्झाम पास झालात तर काही उपयोग नाही. तर फर्स्ट बँकिंग बरोबर तुम्हाला यू हॅव टू गो इन फॉर अ डिजिटल एज्युकेशन. आणि डिजिटल एज्युकेशन नॉट प्रिलिमिनरी लेवल. डिजिटल एज्युकेशन ॲट अ बेटर यानी most of it should be more than middle level. It should be as good as higher level. Then the bank will come to you to recruit. Otherwise, lower level, there are people who are not getting a job. The computer fellows, they are not getting a job. But banking with data management, banking with data analysis, banking with the other sectors of your technology. So there are positions. And why cooperative banks? You will be asked to join any bank.
धन्यवाद सर. यानंतर हा प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे. आजचे प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर बी डी पवार सर, निवृत्त संचालक विपणन संचालनालय महाराष्ट्र शासन. सर, आपण अतिशय उत्तम पद्धतीनं आमच्या विद्यार्थिनींशी या ठिकाणी संवाद साधलात. आपले ज्ञान, माहिती, अनुभव, कल्पना, विचार हे सर्व आमच्यापर्यंत पोचले. काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले, त्यांनाही आपण समर्पक, त्यांना समजतील अशा भाषेमध्ये उत्तर दिलीत. सर, आपलं मनपूर्वक धन्यवाद. एक मिनिट काय म्हणता? तुम्हाला कंक्लूड सेशन. बरं, आज मित्रांनो मलाही खूप आनंद झाला. तुम्हाला मला वाटत नाही तुमचा काय वेळ बरोबर गेला का वाईट गेला, पण ॲटलिस्ट आय एन्जॉय टॉकिंग टू ऑल ऑफ यू अँड यू एक्सप्रेस अवर ग्रेट thanks to the institutes who have organized this, especially Pracharya Ballar Saab and his team, and wish you all the best in future also. Thank you very much. थँक्यू सर. यानंतर विनंती आहे या अध्यक्षीय मनोगत जे आहेत ते प्रोफेसर डॉक्टर अशोक शिंदे सर यांना की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. महिला महाविद्यालय कराड. हॅलो हॅलो. महिला महाविद्यालय कराडच्या वतीनं आयोजित या नॅशनल कॉन्फरन्सला अतिशय छान विषय घेतलेला होता की ज्यामध्ये यूथ आणि कोऑपरेटिव्ह यांच्या संबंधाच्या अनुषंगानं हे शिक्षण मंडळ, त्याचबरोबर प्राचार्य बल्लाळ सर, सर्व संयोजक, आपण उपस्थित असलेले या परिसरातील विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, सहकारी, शिक्षक, त्याचबरोबर प्रामुख्यानं मोठ्या संख्येने आलेल्या आपला सर्व विद्यार्थी वर्ग. मी प्रथमच मला इथं संधी दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सहकारी यांच्याबद्दल, संयोजकांच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर सर, आपण डॉक्टर बी डी पवार सर यांनी अतिशय छान पद्धतीनं माहिती सांगितली. सर, आपण म्हटला शेवटी की तुम्हाला कसं वाटलं, प्लस मायनस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर अतिशय आम्हाला छान अनुभव आपल्याकडं मिळाला. विशेषतः विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं महाराष्ट्रातली सहकारी चळवळ आणि ग्रामीण भागात कशा पद्धतीनं सहकार रुजला पाहिजे आणि यापुढंसुद्धा अधिक रुजायला हवा, या दृष्टीनं अतिशय चांगलं सुंदर विवेचन आपण केलं. प्रामुख्यानं सरांनी सुरुवातीला सांगितलं आपल्याला की ॲक्शन टेकन प्लॅनला सुद्धा अतिशय महत्त्व आपण द्यायला पाहिजे. आपण प्लॅन करतो पण ॲक्शन होत नाही. दुसऱ्या गोष्ट, सरांच्यामध्ये अनेक मुद्दे त्यांच्या अनुभवाचा मोठा लाभ झाला असं मी म्हणेन. कारण स्किल ओरिएंटेड एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. कारण अलीकडं सगळ्याच महाविद्यालयात आपण बघतो की एक्झामिनेशन ओरिएंटेडला आपण महत्त्व देतो, पण एक्झाम झालेला, ग्रॅज्युएट झालेला, UG PG झालेला विद्यार्थी बाहेर किती टिकतो हे सांगता येत नाही. म्हणूनच कदाचित एका विद्यार्थीनं प्रश्न विचारला की मी BA जॉग्राफी घेतल्यानंतर मला व्हॉट टाईप ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज मे बी पॉसिबल इन टुडेज, म्हणजे दिस डेज. तर कशा स्वरूपाच्या, म्हणजे मुलांना शेवटी अर्थार्जनाचं पडलं आहे, इकॉनॉमिक सोर्सचं पडलं आहे सर, जॉबचं काय पडलं आहे मुलांना, आणि त्याच्याबरोबरच मग पण सहकारानं किती जॉब दिले हे आपल्याला जर महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीचा थोडा जरी इतिहास बघितला, यादव सरांनी मगाशी आपल्या मनोगतात अतिशय चांगल्या सूचना मांडल्या की ज्यामध्ये इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट आहे, कॉमर्स डिपार्टमेंट आहे, मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे, कॉम्प्युटर डिपार्टमेंट आहे, पण सहकार विभाग विद्यापीठात का नाही वगैरे, अतिशय चांगलं सजेशन आपण सांगितलं. आणि 6वी-7वीपासून हा विषय असावा. सर, आपला रिसर्च पेपर अतिशय, बल्लाळ सर, त्यांना तुम्ही बोलायला संधी दिल्यामुळं यादव सरांनी अतिशय चांगली सजेशन दिलं. कारण हे सजेशन महत्त्वाचं आहे. तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल की मला खरं तर सर, बल्लाळ सर, तुमचा आणि या कॉलेजचा एक विशेष आनंद यासाठी वाटला, एक टाईम शेड्यूलप्रमाणे तुमचा प्रोग्राम चालू आहे, डिसिप्लिन चालू आहे, अगदी बेस्ट हॉस्पिटॅलिटी आहे. आणि शिवाय चेतना सिन्हा, आत्ताच्या विद्यार्थ्यांना BComच्या किंवा आजूबाजूच्या सगळीकडं आलेल्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, शिवाजी विद्यापीठानं साधारणतः 5-6 वर्षापूर्वी जिथं आपलं फंडामेंटल ऑफ एंटरप्रेन्युरशिप सब्जेक्ट आहे, तिथं उद्योजकांची मूलतत्वे आणि त्यातल्या महिला उद्योजक आणि त्यातल्या चेतना सिन्हा जे विद्यापीठाच्या सिलेबसला होत्या, त्या तुम्हाला इथं साक्षात या प्लॅटफॉर्म या कॉलेजनं उपलब्ध करून दिला की ज्यांना आणि त्यांना आपण त्यांचा व्हिडिओ बघताना हे मानदेशात होऊ शकतं की एक रिझर्व्ह बँक पर्यंत जाणारी, सेबीपर्यंत जाणारी महिला
सतीश मराठे सरांना आपण निमंत्रित केलं. सर तुमच्या संयोजन आणि चॉईस ऑफ सिलेक्शन ऑफ रिसोर्स पर्सन इज द बेस्ट मी म्हणेन. सचिव सर देशपांडे सर हा देशपांडे सरांचं मी विशेष कौतुक करेन की संस्थेला जर अतिशय चांगली लिडरशिप असेल तर नवं काय सुचू शकतं, कुठले गेस्ट आपण चॉईस करू शकतो आणि हा प्लॅटफॉर्म ह्या विद्यार्थ्यांसाठी सर आपण आणला देशपांडे सर. त्यामुळं मी तुमच्या या शिक्षण मंडळाचं ज्याला 100 वर्षाची जवळजवळ गुणवत्तेची क्वालिटी एज्युकेशनची परंपरा तुम्ही आहे, कारण देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून शिक्षण संस्था सुरू करावी ही कल्पनासुद्धा त्यावेळी येणं कदाचित खूप कठीण असेल. त्या कारण सगळा प्रतिकार असेल तिथं, सगळा प्रतिकार असेल शिक्षण सुरू करायला. म्हणजे बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडं सुरू करणं एकदम कठीण. त्या काळात ह्या संस्थेनं आणि ती धुरा तुम्ही सगळेजण अतिशय चांगली निभावताय. त्यामुळं मला अतिशय छान वाटलं. मग बाळासाहेब विखे पाटलांच्यापासून असेल, रत्नाप्पा कुंभार असतील, सहकाराचा विषय असणार, यशवंतराव चव्हाणांचा, यशवंतराव मोहितेंचा हा आपला परिसर असलेला दिसतो, बाळासाहेब देसाईंचा आहे. ह्या सगळ्या सहकारातल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या, विशेषतः देशात सहकार विद्यापीठचा आपण उल्लेख करतो, पण खरं तर महाराष्ट्र ही अशी भूमी आहे की सहकाराची भूमी आहे. जशी संतांची भूमी आहे स्पिरिच्युअलमध्ये, तसं कॉपरेटिव्ह ही भूमी लोकांना सध्याच्या काळात सुद्धा एम्प्लॉयमेंट जनरेशन मोठ्या प्रमाणावर कॉपरेटिव्हच्या माध्यमातून होऊ शकतं. हे सुद्धा आपल्या पवार सर आपल्या भाषणातनं निश्चितपणानं आपण दाखवून दिलं आपल्या कुठल्या कुठल्या क्षेत्रात कशा संधी आहेत ते. विशेषतः यूथ पॉलिसी आणि यूथचं डेफिनेशन आपण व्यवस्थित चांगलं सांगितलं. सहकार क्षेत्रातल्या रिझल्ट ओरिएंटेड एज्युकेशनचा आपण उल्लेख केला. कोणकोणत्या क्षेत्रात युवकांची कपॅसिटी, प्रामुख्यानं आपण साधारणतः 19 ते 29 ह्या वयातल्या जी यूथ आहे, ज्याला आपण अलीकडं मगाशी आपल्या एका सरांनी वक्त्याने सांगितलं की जेनझी, तर हीच सगळी जेनझी आहे. तर ह्या सगळ्या जनरेशनसाठी कुठल्या संधी आहेत, कारण आणि त्यांची तुम्ही स्किल पण सांगितले की त्यांच्याकडे कोणत्या कपॅसिटी आहेत, कुठली सॉफ्ट स्किल्स आहेत आणि कुठल्या स्किलच्या माध्यमातून हा युवक किती नवं काही करू शकतो स्वतःसाठी, पालकांसाठी, आपल्या गावासाठी आणि समाजासाठी. हे सुद्धा ह्या मुलांना अतिशय पवार सर तुम्ही चांगलं सांगितलं. त्याचबरोबर आपण प्रामुख्यानं लोकल टू ग्लोबल कशा पद्धतीनं संधी आहेत सांगितलं. मोठ्या प्रमाणावर रिसायकलिंग वेस्टेजचा घटक आहे. आपण बऱ्याच वेळा कचरा आणि हे बघतो की हे टाकाऊ आहे वगैरे, पण मराठीत आपण शब्द बऱ्याच वेळा वापरतो की टाकाऊपासून टिकाऊ. तर अनेक मुलांनी असं जर काही नवं आपण करायला लागलो, शेवटी इन्क्युबेशन सेंटर सरांनी उल्लेख केला पवार सरांनी, आणि इनोव्हेशन स्वरूपात नव्या काहीतरी आयडिया आल्या पाहिजेत. पण ज्याला नवं सुचतं तर तोच यशस्वी होतो. आपण म्हणतो ना, मळलेल्या वाटापेक्षा नव्या वाटा ज्या विद्यार्थ्यांना मिळतील ते सुद्धा सर आपण अतिशय पवार सर चांगलं सांगितलं की कोरीबद्धच्या बाहेर आपण जायला शिकलं पाहिजे. रिसायकलिंग ऑफ वेस्टेजचा आपण उल्लेख केला. ग्रामीण भागात सुद्धा कसे एंटरप्रेन्युअर तयार व्हावेत, इंडस्ट्रियलिस्ट तयार व्हावेत याचाही आपण सर उल्लेख केला. दुसरी गोष्ट, पुणे आणि नागपूरमधल्या सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक प्रश्न आल्यावर आपण बोलला की आपल्याला साधारणतः डिस्ट्रिक्ट लेवलला पुण्याला आणि नागपूरला वेगवेगळ्या स्वरूपाची कॉमर्सची जशी वेगवेगळे सेंटर आहेत तशी कॉपरेशनच्या सेंटरचाही आपण उल्लेख केला. विशेषतः ज्या विद्यार्थिनींनी सुद्धा उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरांनी वृक्षारोपण, प्लांटेशन आणि त्याचं महत्त्वसुद्धा, हॉर्टिकल्चर, सेलिकल्चर, अलीकडं आपण बघतो की फिशरी असेल, लाईव्हस्टॉक असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपाच्या डेअरी इंडस्ट्री यासुद्धा रुरल एरियात डेअरीचा उल्लेख सर पण आपण चांगला केला की 100 लिटरच्या 2-4 डेअऱ्या एकत्र आल्या तर अधिक दुग्ध उत्पादनाला आणि जनरेशनला सुद्धा चालना मिळू शकते. सर धन्यवाद. अतिशय छान आपण आमच्या सर्वच या परिसरातल्या उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना यथोचित असं छान मार्गदर्शन केलं. प्राचार्य बल्लाळ सर, देशपांडे सर, हे शिक्षण मंडळ आणि महिला महाविद्यालय या संस्थेच्या या ज्या सेवक आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, खरं तर हे असं घेणं एका दिवसाचं नसतं. हे आपल्या सर्वांना सिनियर लोकांना माहीत आहे की त्याला खूप तयारी आपल्या संस्थेनं, कॉलेजनं, प्राचार्यांनी आणि स्टाफनं केली असेल. सर्वांचं आणि आदरणीय पवार सरांच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून माझं लांबलेलं अध्यक्षीय मनोगत संपवतो. अखिलेश सरांशी मी 4 दिवसापासून बोलत होतो, तर त्यांना मगाशी पहिल्यांदा अखिलेश शिंदे सरांनी सांगितलं की इंट्रोडक्शनी पार्ट होता, तर सरांनी पण सांगितलं की मी घेतो. म्हणजे तुमची माणसं सर हजरजबाबी पण आहेत आणि लगेच प्रेझेंटेशनला पण अखिलेश सर म्हणले चला काय प्रॉब्लेम, कारण माणूस सोशिओलॉजीचा असला की आणखी सोशल असतो आणि कोऑपरेटिव्ह असतो. तर अखिलेश शिंदे सर आणि सर्वच विशेषतः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, भारतीय
आपल्या शिक्षण संस्था पुणे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, जनकल्याण पतसंस्था या सर्व संयोजकांबद्दल, शिक्षण मंडळ प्रामुख्यानं कराड आणि कॉलेजच्या सर्वांचा बद्दलसुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझा अध्यक्षीय मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आपल्या आजच्या या चर्चासत्राचा जो समारोप समारंभ आहे तो या ठिकाणी सुरू करत आहोत. फक्त 2च मिनिटांमध्ये मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतं आहे आणि आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक फक्त एक सूचना ऐका. विविध महाविद्यालयांमधून आलेले प्राध्यापक आणि विद्यार्थी, मला पूर्ण कल्पना आहे आपण सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अगदी पाटणपासून ते वडूजपर्यंत इथपासून विद्यार्थी आलेला आहात. समारोपाचं सत्र संपल्यानंतर आपल्या सगळ्यांना आपल्या सहभागाची प्रमाणपत्र दिली जातील. कोणीही गडबड करू नका. सकाळपासून आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलेलं आहे तेच सहकार्य फक्त मला एक अर्धा तास अपेक्षित आहे. आपण समारोपाचा कार्यक्रम 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी सुरू करतोय. हॅलो, सर्वांना फीडबॅकची लिंक स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर या समारोप सत्राची जी सगळी सूत्र आहेत ती मी निवेदकांकडे सोपवतो. शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, भारतीय शिक्षण संस्था पुणे, जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये त्याच्या समारोप समारंभामध्ये मी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. विचारांची झाली सुंदर देवाणघेवाण, ज्ञानाचा भरला आज खजिना महान. सहकार्य, समर्पण आणि स्नेहभाव याच ठेव्याने घडेल उज्ज्वल भवितव्य छान. यानंतर या समारोप समारंभाचे प्रास्ताविक महिला महाविद्यालय कराडचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर विलास सुर्वे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. थोडंसं या ठिकाणी बदल आहे. या समारोप सत्राचं जे प्रास्ताविक आहे ते ज्यांनी आत्तापर्यंत उत्तम पद्धतीने अशा प्रकारचं संयोजन केले ते डॉक्टर अखिलेश शिंदे सर यांनी करावे अशी त्यांना मी विनंती करतो. धन्यवाद सर. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. सकाळच्या सत्रापासून आभारामध्ये तो भाग रिपीट होणारच आहे, मी जास्त वेळ घेत नाही. आदरणीय देशपांडे साहेब, शिंदे साहेब या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहेत. घाटे साहेब या ठिकाणी विशेष आज उपस्थित आहेत. मी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर बल्लाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी या निमित्त घाटे सरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. पुनश्च एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आपणा सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. खरं तर काही तांत्रिक गोष्टींमुळं हा कार्यक्रम आपणाला थोडासा पटकन आवरता घ्यावा लागतो आहे. त्याच्यामुळे मी प्रास्ताविकामध्ये फारसा वेळ न घालवता या समारोप सत्रामध्ये आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. सकाळपासून संपन्न झालेल्या या सत्रामध्ये जवळपास 130पेक्षा जास्त रिसर्च पेपर आलेले आहेत. जवळपास 450 विद्यार्थी या सभागृहामध्ये उपस्थित होते आणि फक्त बाहेरील कॉलेजमधून 511 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंदणी केली होती. अगदी कमी वेळेमध्ये हा रेकॉर्ड झालेला आहे आणि या रेकॉर्डसाठी आम्हाला आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या सत्रामध्ये आपण विजेत्या 3 पारितोषिक विजेत्यांना या ठिकाणी बक्षीस देणार आहोत. तत्पूर्वी आपल्या या ठिकाणी या सत्राबद्दल काही प्राध्यापक मंडळी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करणार आहे. मी तुपे सरांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी या चर्चासत्राविषयी आपलं मत मांडावं. धन्यवाद सर. खरं तर या संस्थेबद्दल विशेषतः बोलायला गेलं तर मी या संस्थेचा टिळक हायस्कूलचा विद्यार्थी आहे
आणि या संस्थेबद्दल एक माहिती जी तुम्हाला सकाळपासून सांगितली गेली नाही, त्या 2 गोष्टी महत्त्वाच्या मी तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यामधली पहिली गोष्ट अशी आहे की आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब हे या संस्थेचे विद्यार्थी आहेत. यशवंतराव चव्हाण जो मी यशवंत होणार हा जो डायलॉग घेतला होता तो ह्या संस्थेच्या टिळक हायस्कूलमध्येच घेतलेला होता. दुसरं म्हणजे भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं इंडिव्हिज्युअल मेडल ज्यांनी दिलं ते आदरणीय खाशाबा जाधव, ते सुद्धा याच संस्थेचे विद्यार्थी. ह्या संस्थेचा फार मोठा वारसा आहे. त्याचप्रमाणे हा वारसा बघूनच आम्ही या कॉन्फरन्सला येण्याचं योजिलं. आदरणीय बल्लाळ सरांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली होती आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आम्ही या ठिकाणी आलो. पण आम्ही नॅशनल कॉन्फरन्स घेत असताना एक गोष्ट कायम पाहिली की आमच्या कॉलेजचं हॉल भरताना आम्हाला नाकीनव येतं की बाबा 50 लोक 100 लोकसुद्धा कशी काय, आणि हा विशेष इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स रिलेटेड असून पूर्ण हॉल आणि बाल्कनी पूर्ण भरलेली आहे. त्याबद्दल संस्थेचं आणि बल्लाळ सर यांचं विशेष या ठिकाणी कौतुक आहे. त्याचप्रमाणे जेवणाची अतिशय उत्तम सोय होती. प्रमुख पाहुण्यांचं, तसा मी आर्ट्सचा आहे, पण प्रमुख पाहुण्यांची जर तुम्ही भाषणं पाहिली तर त्या भाषणामधून अतिशय मार्मिक गोष्टी ऐकायला या ठिकाणी मिळाल्या. एकंदरीतच हा कार्यक्रम अतिशय छान आणि देखणा वाटला. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणखीन कोण या परिषदेविषयी आपलं मत व्यक्त करणार असेल, फीडबॅक देणार असेल तर कृपया आपण समोर यावं. नमस्कार, माझं नाव भाग्यश्री पोवार. मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर इथे कार्यरत आहे. आज मी आवर्जून मनोगत व्यक्त करण्यासाठी इथं उभी आहे, कारण मला म्हणजे माझं असं मत आहे की ज्या अशा नॅशनल कॉन्फरन्सेस असतात किंवा चर्चासत्र असतात ते आमच्यासारख्या प्राध्यापकांना आणि संशोधकांना एक ज्ञानाची एक पर्वणी असते. आणि आज सकाळपासून आम्ही इथं उपस्थित आहे. माझ्यासोबत माझ्या कॉलेजचे, माझ्या विभागाचे 25 विद्यार्थी सर आलेले आहेत आणि ते सुद्धा अगदी एन्थुझियास्टिकली सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट होत आहेत. तर मला खूप छान वाटलं की सहकारसारख्या विषयावरती इथं विचारमंथन झालेलं आहे. सकाळपासून इतके ज्ञानी, इतके नॉलेजेबल रिसोर्स पर्सन्सचं आम्ही म्हणणं ऐकलं किंवा त्यांचे विचार ऐकले. तर मी या सगळ्यासाठी तुम्ही आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी सर आभारी आहे. आणि ही जी कॉन्फरन्स आहे ती खरंच मगाशी जसं सरांनी सांगितलं की इतक्या मोठ्या संख्येनं आज इथं प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित आहेत, ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि या सगळ्यांचं नियोजन करणं आणि ते इतक्या सुंदररित्या करणं हे तुमच्या सगळ्यांचं यश आहे असं मला वाटतंय सर. आणि त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं खूप मनापासून अभिनंदन करते की अगदी आम्ही म्हणजे आतमध्ये आल्यापासून आमचं वॉर्म वेलकमिंग असेल किंवा आमच्या बसण्याची व्यवस्था असेल, जेवणाची अगदी उत्तम व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टींकडं अगदी बारकाईनं लक्ष दिलेलं आहे. त्याचबरोबर इतके छान रिसोर्स पर्सन आमच्यासाठी तुम्ही इथं आणले त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी तुमचे आभार मानते. आणि असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षण मंडळ कराड, महिला कॉलेज कराड, जनकल्याण पतसंस्था या सर्वांचे मी आभार मानते आणि माझे मनोगत थांबवते. थँक्यू सर. धन्यवाद डॉक्टर अमर तुपे आणि भाग्यश्री पोवार. आपण फक्त एकटे आले नाहीत तर आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो. यानंतर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बल्लाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय डॉक्टर प्रकाश सप्रे सर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. खरं तर ज्यांच्या सहकार्याशिवाय जनकल्याण पतसंस्थेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की त्यांच्या सहकार्याशिवाय ही परिषद घेणं आम्हाला कधीही शक्य झालं नसतं. आपण भरघोस अशा प्रकारचं आर्थिक सहकार्य केलं त्याबद्दल आपलं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. यानंतर या चर्चासत्राच्या निमित्तानं आपण पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी कला शाखेतून 47, कॉमर्स शाखेतून 23 आणि सायन्स शाखेतून 12 अशी एकूण 82 पोस्टर्स या ठिकाणी आली होती. त्याचं परीक्षण या ठिकाणी ज्यांनी केलं त्या परीक्षकांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी सर्वप्रथम विनंती करतो डॉक्टर सुवर्णा कुरकुटे यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि विनंती करतो आपल्या शिक्षण मंडळ कराडचे सचिव श्री चंद्रशेखर देशपांडे सरांना की त्यांनी कुरकुटे मॅडम यांचा सन्मान करावा. मॅडम, आपण तटस्थपणे आणि वस्तुनिष्ठपणे परीक्षण केलं त्याबद्दल आपलं
मनपूर्वक आभार. दुसरे प्राध्यापक डॉक्टर नितीन पाटील सर हे या ठिकाणी उपस्थित नाहीत. सर आपलंही मनपूर्वक आभार. यानंतर डॉक्टर अपर्णा पठाडे यांचा सन्मान घाटे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पठाडे मॅडम आणि पठाडे सर यांचं आमच्या महिला महाविद्यालयात नेहमीच सहकार्य असतं. मॅडम इथून पुढेही सरांचं आणि आपलं अशाच प्रकारचं सहकार्य मिळावं ही नम्र विनंती. उत्कृष्ट शोध निबंधातून परीक्षकांनी गुणवत्ता, नाविन्य, संशोधनाची मांडणी आणि विषयाची उपयुक्तता या निकषांवर उत्कृष्ट संशोधनांची निवड केलेली आहे. संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या या संशोधकांचा गौरव करणे हे आपल्यासाठी सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. त्यांचा हा सन्मान केवळ त्यांच्या यशाचा नाही तर भविष्यात अधिक दर्जेदार संशोधन करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. मी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करते की आजच्या या पारितोषिक विजेत्यांचं या ठिकाणी आपण बक्षीस देऊन अभिनंदन करावं. यासाठी तृतीय क्रमांक आहे सानिका वाडकर, YC कॉलेज कराड, सायन्स विभाग. सानिका वाडकर, YC कॉलेज कराड. यामध्ये माननीय श्री जनार्दन शिंदे सर यांना मी विनंती करते की त्यांनी या विद्यार्थिनीचा सत्कार करावा. हॅलो. रिप्रेझेंटेटिव्ह कोणी आलं तरी चालेल. ओके. यानंतर द्वितीय पारितोषिक पत्र आणि 3,000 रुपये बक्षीस दिलेलं आहे. द्वितीय क्रमांकाला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि 2,000 रुपयेचं पारितोषिक आहे. आणि तृतीय क्रमांकासाठी ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि 1,000 रुपये. उद्देश एकच आहे, फक्त विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढावी या उद्देशाने हे पारितोषिक होतं. यानंतर प्रथम क्रमांक आहे सानिया दळवी, समृद्धी घाडगे, सोनल कदम, कॉमर्स विभाग, महिला महाविद्यालय कराड. विषय आहे आरोग्य, पोषण आणि सहकारिता. हे पारितोषिक CA शिरीष गोडबोले सर, माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक, जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे. तसेच या राष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग नोंदवून संशोधन संस्कृती अधिक समृद्ध करणाऱ्या सर्व संशोधकांचेही हार्दिक कौतुक आणि शुभेच्छा. सन्मान हा केवळ पुरस्कार नसतो, तो कर्तृत्वाचा सुंदर स्वीकार असतो. ज्यांनी कार्याने उंची गाठली त्यांना सत्काराचा हा बहुमान मिळतो. यानंतर आमच्याच महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागाचे प्रमुख, बहुविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे संयोजक सचिव डॉक्टर अखिलेश शिंदे सर यांचा सत्कार शिक्षण मंडळ कराडचे सचिव, जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर देशपांडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. अतिशय उत्कृष्ट आयोजन त्यांनी केलं. शिंदे सरांचा शिंदेशाही पगडी देऊन आपण सत्कार करत आहोत.
यानंतर आमच्या महिला महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर धन्यवाद. आजचा हा समारोप सोहळा म्हणजे केवळ हे ज्ञान आपल्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात उपयोगात आणणे हीच या कार्यक्रमाची खरी फलश्रुती ठरेल. यानंतर या राष्ट्रीय चर्चासत्राचे आभार डॉक्टर अखिलेश शिंदे, बहुविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र संयोजक सचिव यांनी मानावेत अशी मी त्यांना विनंती करते. राष्ट्रीय चर्चासत्रा एकच विनंती आहे, फक्त 5 मिनिट. सकाळपासून खूप सहकार्य केले, फक्त 5 मिनिट आपण सगळ्यांनी द्यावं, कारण ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला त्यांचा नामोल्लेख करणं, त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करणं ही आपली संस्कृती आहे. फक्त 5 मिनिट आपले हवे आहेत मला. सुरुवातीलाच मी एक क्लेरिफिकेशन देतो, कारण संयोजक म्हणून माझी ती जबाबदारी आहे. आपण पोस्टर पेपरचं प्रेझेंटेशन ठेवलेलं होतं. प्रेझेंटेशनमध्ये आपण 5 क्रायटेरिया ठेवलेले होते की ज्याच्यामध्ये 10 मार्कांसाठी एक भाग देखील होता की प्रेझेंटेशन. पण काही कारणांमुळं आपल्याला हा हॉल 4 वाजता रिकामा करायचा आहे, त्याच्यामुळं आपलं थोडंसं सत्र लांबत गेलं, त्यामुळे तो आपण प्रेझेंटेशनचा भाग कमी केला. पण तिन्ही परीक्षकांना स्वातंत्र्य होतं. बाकीचे जे 4 पर्याय होते की परीक्षण करण्यासाठी, ज्याच्यामध्ये मांडणी कशा प्रकारची आहे, नेमकं विषयाचं टायटल आणि मांडणीचा संबंध आहे का, एकूण मांडणी कशा पद्धतीची केलेली आहे, या सगळ्यांच्या आधारे या तिन्ही परीक्षकांनी परीक्षण केलेलं आहे. आणि हे मुद्दाम सांगतोय कारण माझ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं, याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. पण दुसऱ्या बाजूला कदाचित जर असं ऐकायला मिळालं की याच महाविद्यालयानं ऑर्गनाईज केलं आणि यांच्याच मुलींना मिळालं, तर ते माझ्या स्वभावाला, माझी कॉलेज आणि माझी संस्था ज्या विचारानं काम करते त्यांना ते शोभणार नाही. म्हणून मुद्दाम मी हे क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. त्या पोस्टरची आपण जरूर खाली जाऊन खात्री करू शकता. या समारोप समारंभासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सकाळपासून आपण सर्वजण या चर्चासत्रासाठी उपस्थित आहात. आज या ठिकाणी हे चर्चासत्र संपन्न होत आहे. हे चर्चासत्र संपन्न होत असताना ज्या 3 संस्थांनी खूप मोठं योगदान याच्यामध्ये दिलेलं आहे, पहिलं म्हणजे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, भारतीय शिक्षण संस्था पुणे आणि जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड. खरं तर यात प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. शिवाजी विद्यापीठानं कागदोपत्री आणि इतर काही तांत्रिक बाबीमध्ये आपणाला सहकार्य केलं. भारतीय शिक्षण संस्थेने आपणाला जे रिसर्च पेपर आहेत ते त्यांच्या शिक्षण आणि समाज या मासिकाच्या माध्यमातून पब्लिकेशनसाठी आपणाला सहकार्य केलेलं आहे. जे रिसर्च पेपर आलेले आहेत त्याचं लवकरच आपण पब्लिकेशन करणार आहोत आणि ती कॉपी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि तिसरा भाग, हा सगळा जो कार्यक्रम आहे, कोणताही कार्यक्रम जर करायचं झालं तर त्याला आर्थिक पाठबळ लागतं आणि ती मोठी जबाबदारी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेनं स्वीकारली आणि या तिन्ही संस्थांच्या सहकार्यामुळे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे सन्माननीय चेअरमन आदरणीय देशपांडे साहेब, त्यांचे सर्व सन्माननीय संचालक आदरणीय गोडबोले सर या ठिकाणी आहेत, आदरणीय सप्रे सर आहेत आणि इतर सर्व त्यांचे संचालक, या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण आपल्या सहकार्याशिवाय आणि केवळ आर्थिक सहकार्य केलं आणि हात झटकले असं नाही. आपल्या सगळ्यांना मला सांगायला अभिमान वाटतोय, जेव्हापासून हे चर्चासत्र ठरलं अगदी तेव्हापासून प्रत्येक नियोजनामध्ये जनकल्याणची संपूर्ण टीम सहभागी होत आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व स्टाफ यांचं मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख वक्ते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय श्री सतीश मराठे सर, त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आदरणीय चित्रा सिन्हा मॅडम आणि तिसऱ्या सत्रामध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये ज्यांनी मार्गदर्शन केलं ते डॉक्टर बी डी पवार सर, या तिन्ही वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलं, आपल्याशी संवाद साधला.
त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थोडासा कार्यक्रम पत्रिकेमध्ये काल बदल झाला आणि मी थोडासा नर्वस झालो, कारण शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय कामत सर यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार होतं आणि अचानक महाराष्ट्र शासनाची मुंबईला मीटिंग आलेल्याच त्यांना पत्र आलं आणि त्यांना कालच मुंबईला जावं लागलं. आणि मग त्यांच्याऐवजी शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरू प्रोफेसर डॉक्टर ज्योती जाधव मॅडम या ठिकाणी आल्या आणि मला वाटलं त्या येतात की येत नाहीत, परंतु कमिटमेंट काय असते ती या पदावरती असणाऱ्या लोकांकडून स्वीकारावी. त्या सकाळी इथंच आल्या नाहीत तर त्यांनी आमच्या महाविद्यालयाला देखील भेट दिली, महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागांना भेटी दिल्या. त्याबद्दल मी त्यांचे देखील या ठिकाणी संयोजक या नात्यानं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा सगळा कार्यक्रम खरं तर ज्यांच्या संकल्पनेतून आला, म्हणजे त्याच्यामध्ये 2 व्यक्ती खूप महत्त्वाच्या आहेत, संपूर्ण टीम आहे खरं तर. पहिली व्यक्ती त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे आमच्या संस्थेचे आदरणीय सचिव देशपांडे साहेब आणि आदरणीय जनार्दन शिंदे साहेब, की हा कार्यक्रम महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी घ्यायचा होता. आणि मग आमच्या सचिव साहेबांनी असा मानस व्यक्त केला की केवळ महिला महाविद्यालयासाठीच का, आपण आपल्या कराड आणि आजूबाजूच्या इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील याच्यामध्ये सामावून घेऊया आणि केवळ मग ती महाविद्यालयापुरती असणारी कार्यशाळा त्याचं रूपांतर मग आम्ही राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये केलं. त्यामुळं ह्या सुरुवातीपासून अगदी या क्षणापर्यंत जे काही ही चर्चासत्र या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच्यामध्ये आदरणीय देशपांडे साहेब यांचा खूप महत्त्वाचा रोल आहे, खूप महत्त्वाचा वाटा आहे. प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाईनं बघितलेली आहे आणि त्यांच्या अनुभवातून त्यांनी आम्हाला योग्य त्या ठिकाणी सजेस्टसुद्धा केलेलं आणि त्याच्याच जोरावरती हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी आदरणीय देशपांडे साहेब आणि आदरणीय जनार्दन शिंदे साहेब यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब कुलकर्णी सर, जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक CA आदरणीय गोडबोले सर, हे देखील या कार्यक्रमासाठी सकाळपासून उपस्थित आहेत. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सिनेट सदस्य मान्य श्री अमित कुलकर्णी, JP नाईक केंद्र भारतीय शिक्षण संस्था पुणेचे संचालक मान्य श्री मोहन नाणेकर, भारतीय शिक्षण संस्था पुणेचे प्रशासन अधिकारी मान्य श्री मदन दळवी, त्याचबरोबर ज्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं, आज या ठिकाणी त्यांनी एका सत्राचं सत्राध्यक्ष देखील भूषवलं, ते म्हणजे आदरणीय डॉक्टर गिरीश पठाडे सर. खास या कार्यक्रमासाठी वाईवरून उपस्थित राहिलेले माननीय श्रीयुत अविनाश जोशी सर, शिक्षण मंडळ कराडचे सहसचिव राजेंद्र लाटकर सर, जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व संचालक, त्यांचे कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर, त्यांचा संपूर्ण स्टाफ, शिक्षण मंडळ कराडचे या ठिकाणी सकाळपासून उपस्थित असणारे सर्व कौन्सिल सदस्य, शिक्षण मंडळ कराडची संपूर्ण टीम, आमच्या कृष्णाकाठ इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर कुलकर्णी सर, आपणा सर्वांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज जे पोस्टर प्रेझेंटेशन झालं त्याचं ज्यांनी परीक्षण केलं ते तिन्ही परीक्षक डॉक्टर सुवर्णा कुरकुटे मॅडम, डॉक्टर नितीन पाटील सर, डॉक्टर अपर्णा पठाडे मॅडम, या तिन्ही परीक्षकांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तिन्ही सत्राचे जे सत्राध्यक्ष, पहिल्या सत्रामध्ये डॉक्टर AK पाटील सर, दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर पठाडे सर आणि तिसऱ्या सत्रामध्ये प्रोफेसर डॉक्टर अशोक शिंदे सर, या तिन्ही मान्यवरांनी आज या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आणि चेअरमनपद भूषवलं, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम खरं तर आपल्या सगळ्यांच्यामुळं, म्हणजे या हॉलची कपॅसिटी 450 लोक या हॉलमध्ये बसतात, परंतु ज्यांनी रजिस्ट्रेशन लिंकद्वारे केलं आणि आज स्पॉटद्वारे रजिस्ट्रेशन केलं, हा जवळपास आकडा आहे तो 700-750च्या पुढे गेलेला आहे. जेवढे विद्यार्थी आत आहात, मला खरं तर एक खेद आहे, म्हणजे माझ्या महाविद्यालयातल्या 200 विद्यार्थिनींपेक्षा जास्त विद्यार्थिनींनी कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून कॉलेजमध्ये कॉन्फरन्स हॉलला बघितला. कारण संयोजकानं खरं तर मी मोकळ्या मनाचा माणूस आहे, पहिली भीती अशी होती की आपण येताय की नाही, म्हणून मी माझ्या त्या ठिकाणी 200-250 विद्यार्थिनी राखीव म्हणून ठेवलेल्या होत्या. पण आपण सगळ्यांनी एवढा प्रतिसाद दिला, मी खरंच ज्या ज्या महाविद्यालयातून सहभागी झालेल्या आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, आपल्यासोबत आलेले शिक्षक, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्यामुळेच खरं तर हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं यशस्वी झाला. मी असं का मानतो, कारण हा तुमच्यासाठी कार्यक्रम होता, युवकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवायचा होता.
त्याच्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजच्या या समारोप समारंभासाठी या ठिकाणी आमच्या शिक्षण मंडळ कराडचे ज्येष्ठ संचालक आदरणीय डॉक्टर घाटेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी आवर्जून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जनकल्याणचा मी मगाशी उल्लेख केला, पण आवर्जून काही उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. ते म्हणजे जनकल्याणची संपूर्ण टीम, रमेश पाटील सर असतील, मंगेश कुलकर्णी सर असतील, त्यांचे डायरेक्टर, त्याचबरोबर त्यांचे CEO असतील, त्यांनी देखील सर्वतोपरी सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमच्या पाठीशी आमची मातृसंस्था शिक्षण मंडळ कराड, या शिक्षण मंडळ कराडचे फक्त पदाधिकारीच नाहीत, तर संपूर्ण टीम, संपूर्ण स्टाफ या ठिकाणी आमच्या मदतीसाठी आहेत. अगदी करमळकर सर असतील, आमचे मोहिते असतील, शानबाग सर या ठिकाणी उपस्थित होते, आमच्या संस्थेचे CEO चिवटे सर असतील, या संपूर्ण टीमने देखील आम्हाला खूप सहकार्य केलं. त्याबद्दल शिक्षण मंडळ कराड, आपली सगळी टीम, त्यांचे देखील मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचं निवेदन, सूत्रसंचलन सकाळपासून जी टीम पाहते त्याचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विलास सुर्वे सर, त्यांच्यासोबत असणाऱ्या प्राध्यापिका केतकर मॅडम आणि धुवप मॅडम, आपले देखील मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण एवढा मोठा कार्यक्रम, पण आपण साधी एकही चूक होऊन दिली नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीनं, सुनियोजितपणे, ज्या पद्धतीनं ठरलेलं होतं त्याच पद्धतीनं, आणि अजूनही 4ला 5 मिनटं कमी आहेत, वेळेत अगदी हा कार्यक्रम आपण आमच्याकडून करून घेतला. त्याबद्दल आपली या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. यूट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण करणारे आमचे विकास भोसले, त्यांचे सहकारी, आपले देखील मनापासून मी आभार व्यक्त करतो. स्क्रीन व्यवस्था पाहणारे शहा, सोबत साऊंड सिस्टीम, आपले देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. वेणुताई चव्हाण सांस्कृतिक स्मारक सभागृहाची संपूर्ण टीम, आपण देखील सुरुवातीपासून खूप सहकार्य केलेलं आहे, आज देखील सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल आपले देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं महाविद्यालय, माझं टीम. आपण सगळ्यांनी लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल, आपण ज्यावेळेस ज्योतिबाच्या यात्रेला जातो किंवा खंडोबाच्या यात्रेला जातो त्यावेळेस सासनकाठ्या नाचतात, आणि आपण बघतो की सासनकाठी किती छान नाचते, आपणाला फक्त तो सासनकाठी नाचवणारा दिसतो. तशी या सगळ्या राष्ट्रीय चर्चासत्राची सासनकाठी माझ्या डोक्यावरती होती, पण त्याच्या ज्या सगळ्या तोरण्या आहेत, मगापासून उल्लेख केला आमच्या सगळे संस्थेचे पदाधिकारी वगैरे, यांच्याकडे तर होत्याच त्या तोरण्या, पण आमची सगळी महाविद्यालयाची जी टीम आहे, माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर बल्ला सर यांच्या, खरं तर काही गोष्टींचा उल्लेख करू नये सर, मी क्षमा मागतो. म्हणजे गेले काही दिवस सरांच्या मातोश्री म्हणजे रुबी हॉस्पिटल पुणे या ठिकाणी अगदी ICUमध्ये आहेत, आणि तरीसुद्धा सरांनी प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईनं लक्ष दिलं. प्लॅन टू प्लॅन सगळा कार्यक्रम आमच्या सगळ्यांकडून ती तयारी करून घेतली. त्यांना सहकार्य करणारा आमचा सगळा स्टाफ, म्हणजे एकाचं नाव घेतलं तर मानवी स्वभाव आहे, अगदी प्राध्यापकांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपासून अगदी सेवकांपर्यंत सगळ्यांनी पडेल ती जबाबदारी. तुम्हाला पटणार नाही, हा कार्यक्रम सुरुवातीला 1 तारखेला ठरलेला होता, अचानक हा कार्यक्रम पोस्टपोन झाला आणि 4 तारीख ठरली, आणि 15 ते 16 दिवसामध्ये, कारण तुमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही कधी आलो ते तुम्हाला माहीत आहे, एवढ्या कमी कालावधीमध्ये आम्ही तयारी केली. म्हटलं एकदा शिवधनुष्य उचललेलं आहे, बघूया, चला आपण प्रयत्न करायचे. आणि हा सगळा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माझ्या संपूर्ण टीमनी यासाठी वेगवेगळ्या समित्या केल्या, त्या समित्यांचे प्रमुख, त्या समितीमध्ये काम करणारे सर्व सदस्य, या सगळ्यांच्या मनापासून केलेल्या सहकार्याच्या जोरावरतीच हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेऊ शकलो. याबद्दल सर्व समिती आणि माझे सर्व स्टाफ यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. चुकून जर कोणाचा नामोल्लेख जर या ठिकाणी राहून गेला असेल, या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्यांचं सहकार्य लागलं, ज्यांनी हातभार लावले, शेवटी आपला कार्यक्रमच सहकाराचा होता, सहकार्याचा होता, त्या सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. कदाचित चुकून आज या ठिकाणी काही एक उल्लेख करतो. हो, जो पोस्टर सेशन आहे तो आमच्या महाविद्यालयातील IQACचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर पराग सोनटक्के सर यांनी अतिशय छान, चांगल्या पद्धतीनं सांभाळा. कारण आज सकाळपर्यंत पोस्टर येत होते, त्याची मांडणी करणं, नोंदणी करणं, परीक्षण करणं, हा सगळा क्लिष्ट भाग त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळा. आपणाला थोडीशी मोठं टेन्शन होतं ते म्हणजे भोजन व्यवस्थेचं. या हॉलचा एक नियम आहे, या ठिकाणी आपण भोजनाची सोय करू शकत नाही. शेजारीच असणाऱ्या कराड नगर परिषदेनं त्यांचं जागा आणि ज्येष्ठ नागरिक संघानं त्यांची जागा आपणाला थोडीशी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आपणाला चुकून सकाळपासून काही जर त्रास सहन करावा लागला असेल, काही गैरसोय झाली असेल, मी माझ्या स्टाफनी बऱ्यापैकी कोणाला गैरसोय होणार नाही याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.
तरी देखील काही गैरसोय झाली असेल तर संयोजक या नात्यानं मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.